लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध. श्री संत एकनाथ महाराज षष्ठीच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद, प्रशासनाला 2 दिवसांची मुदत. श्री संत एकनाथ महाराज षष्ठीच्या पार्श्वभूमीवर पैठण नगरपालिकेकडून राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला शहरातील व्यापारी वर्गाने तीव्र विरोध दर्शवलाय. या निषेधार्थ 12 फेब्रुवारी रोजी शहरातील लहान मोठी उद्योग व्यवसायाची दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे नागरिक व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटावासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. 11 फेब्रुवारी रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्तात मोहिमेला सुरुवात करण्यात आली. शहरातील श्री संत एकनाथ महाराज मंदिर ते गागाभट्ट चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर ते भाजी मंडई, पैठण बस स्थानक ते खंडोबा मंदिर परिसर, जैन स्तंभ, गोल नाका तसेच कोर्ट रोड परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात होताच पैठण व्यापारी महासंघाने आक्षेप घेतला. 12 फेब्रुवारी रोजी मोहिमेदरम्यान पोलिसांनी एका व्यापाऱ्याची गचंडी धरल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर व्यापारी वर्गाने एकजूट करत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली. व्यापारी महासंघाने पैठण तहसील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत निवेदन सादर केले व घोषणाबाजी केली. या प्रकरणी पैठणचे आमदार विलास बापू भुमरे व माजी नगरसेवक भूषण कावसानकर यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा केली. व्यापाऱ्यांना अतिक्रमण स्वतः हटवण्यासाठी 2 दिवसांची मुदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी 2 दिवसानंतर मोहीम पुन्हा सुरू करण्यात येईल असे स्पष्ट केले. दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे यात्रा मैदान, भाजी मंडई ते बस स्थानक व मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. स्थानिक प्रशासनाने ठोस धोरण आखले नाही तर दरवर्षी अशा मोहिमा वादग्रस्त ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.